हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर या आधीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच होता, जो शॉपिंग ब्लॉग होता आणि रात्री मी एंड केला होता. सो रात्री आम्ही 1 वाजता घरी आलेलो होतो. त्यानंतर सगळे पाहुणे जे आहेत ते घरी आहेत आणि आज खूप छान असा एक प्रोग्राम मी अरेंज केलेला आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सो सकाळी उठून आधी तर मी म्हणजे खूप लवकर उठली होती, कारण आपल्या घरी जेव्हा पाहुणे आले असतात तेव्हा आपल्याला म्हणजे सुचत नाही काय करायचं आहे आणि काय नाही. म्हणून ना मी सकाळी उठून आधी अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट स्वयंपाकसुद्धा माझा डन झालेला आहे. सो ही बाजूला जी दिसत आहे ती माझी मोठी वहिनी आहे. सो कालच्या शॉपिंग व्लॉगमध्ये मी तुम्हाला बऱ्याच जणांना जे आहे ते शेअर केलेलंच होतं. सो त्यानंतर हे होणारे नवरी नवरदेव आहे. ॲक्च्युली आज मी करणार आहे यांचं दोघांचं केळवण. सो केळवणचं प्लॅन तर कालचंच होतं. काल सकाळी उठून मी गुलाबजामुन वगैरे बनवून ठेवले होते, पण काल रात्री काही शक्य नाही झालं कारण आम्हाला शॉपिंगलाच भरपूर वेळ झाला होता. आणि काल परत एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची होती. सो हा डेकोरेशनसुद्धा मी कालच्याच दिवशी गुलाबजामुन केले तेव्हा सकाळीच मी हा डेकोरेट करून ठेवलेला होता. सो म्हटलं चला काल तर झालं नाही, म्हणून आज मस्तपैकी सगळ्यांसोबत आपण केळवण जे आहे ते एन्जॉय करूया. सो माझ्या भावाचं लग्न आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. ॲक्च्युली त्याचं मला केळवण करायचं होतं. योगायोगाने त्याची होणारी बायकोसुद्धा म्हणजे इथे नागपूरला आले होते आणि नागपूरवरून माझं गाव अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना घरी घेऊन आली होती. आणि मी खरंच खूप दिवसापासून स्वप्न बघत होती की दोघांचे केळवण जे आहे ते मी सोबतच करणार. सो चिऊचे पप्पा तर ऑफिसला गेलेले आहेत, त्यामुळे ते या प्रोग्राममध्ये नव्हते. म्हणून सगळं काही मी स्वतःच इथे तयारी वगैरे जी आहे ती केलेली आहे. सो तुम्ही बघू शकता इतके छान दिसत होते आणि डेकोरेशन पण अगदी मनासारखं मी केलेलं होतं. त्यानंतर हे जी होणारी नवरी आहे तिचे बाबा, ते माझे बाबा, ही माझी आई, ती तिची बहीण, त्यानंतर त्यांचे ते ड्रायव्हर दादा, आणि ही जी होणारी नवरी आहे तिची मम्मी, आणि ती माझी मोठी वहिनी, आणि ती छोटीशी क्यूट गर्ल जी आहे ना ती माझ्या भावाची मुलगी आहे. सो मी असा वन पीस घातलेला आहे, हा जो मी ऑनलाईन मागवलेला होता. सो क्वालिटी वाईज खरंच खूप छान आलेला होता. आणि असं केळवण वगैरे म्हणजे मला असं वाटतं की जे मी माझ्या म्हणजे लग्नाच्या टाईमवर तर माझं लग्न खूपच लवकर झालेलं होता. सो तेव्हा असं काही केळवण वगैरे नव्हता, पण घरोघरी जेवायला बोलवायचे आणि काही छान छोटंसं गिफ्ट वगैरे द्यायचं. आता थोडंसं जग बदलत आहे, त्यामुळे आता मस्त घरात असं छान सजवून मुलीचं स्वागत केला जातो, मुलांचं स्वागत केला जातो आणि छान असं केळवण केला जातो. सो पाहुणे आमच्याकडे होते ना, आमच्याकडे मटनचाच पाहुणचार असतो. आणि आत्ता कुणाकडेच वेळ नव्हतं कारण आम्हाला परत नागपूरला शॉपिंगसाठी जायचं होतं. म्हणून गोड तिखट मिक्स असं नॉनव्हेज प्लस व्हेज असं दोन्ही जे आहे ते मी आज स्वयंपाक केलेला आहे. आणि खरंच म्हणजे छान वाटते, आपण कोणासाठी काहीतरी स्पेशल करतो तेव्हा ना असं मनातही खूप छान फिलिंग्स येते की चला आपण जे प्लॅन केलेलं होतं ते खूप छान पद्धतीने जे आहे ते झालेलं आहे. आणि यात खूप मोठी साथ तर माझी चिऊने दिली होती. सो तिने खूप म्हणजे तयारी केली होती. व्हिडिओ शूटिंग सुरुवातीपासून तर एंडपर्यंत तिनेच सगळं शूट केलेला होता. त्यानंतर डेकोरेशनमध्ये तिने माझी हेल्प केलेली होती. सो तिचाही खूप म्हणजे होता, तिलाही खूप आतुरता होती की चला आपल्या होणाऱ्या मामाचा मस्तपैकी ते केळवण जे आहे ते आपण करूया, म्हणजे मुलांसाठीही काहीतरी असं नवीन होता. सो मी फर्स्ट टाईमच कुणाचं तरी केळवण माझ्या घरी करत आहे. आणि खरंच मी यासाठी लकी होती की मी फर्स्ट टाईम केळवण माझ्या भावाचंच करत आहे. आई शपथ आयुष्यात मी कधीच कुणाचं केळवण केलं नाही, किंवा ज्याचं कुणाचं लग्न जुळलेलं होतं त्यांचं कधीच मी असं जेवण वगैरे ठेवलेलं नव्हतं. सो हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता जो खरंच खूप छान होता. सो ती माझ्या भावाची मुलगी बघू शकता तुम्ही, मध्ये मध्ये तिची तुरतुर चालू होती की म्हणजे काय सुरू आहे नेमकं बाबा. तिला असं वाटत होतं की व्हिडिओ शूट होत आहे तर मी पण आली पाहिजे, मी पण छान मस्त गिफ्टमध्ये काय आहे तिलाच बघायचं होतं. म्हणून ना आम्ही या दोघांनाही इन्सिस्ट केलो की चला बाबा जेवण करायच्या आधी तुम्ही दोघं आधी गिफ्ट खोलून घ्या, कारण गिफ्ट बघायची आतुरता ना सगळ्यांना खूप जास्त असते. सो माझा भाऊ
जो आहे तो जळगावला असतो, त्यामुळे त्याच्यासाठी टी शर्ट शर्ट मला एकदम असं काही घेताच आलं नाही, कारण कधी कधी काय होते ना, त्याचं वजन कमी होतो, कधी कधी वाढतो. सो त्यामुळे ना मी त्याला, माझ्याकडे असं एक छान सेट होता घरीच, जो मी घरी पण एक यूज करायला काढलेला आहे आणि एक पॅकिंग होता. सो मी तेच त्यालाच मस्त गिफ्ट पेपर लावून तेच त्याला गिफ्ट देऊन दिलं. त्यानंतर जी म्हणजे तिचं नाव सिमरन आहे, होणारी नवरीचं. सो ती माझ्या लहान भावाची बायको असल्यामुळे आमच्याकडे नावच घेतात लहान भावाच्या बायकोचं. सो मी तिला सिमरन म्हणते. तर सिमरनला आम्ही खूप छान अशी साडी दिली होती, कारण साडी कशी आपण म्हणजे साडीचं काही नसतं, साईज वगैरे काही प्रॉब्लेम नसतं. सो साडी मस्त छान अशी पिकोफॉल वगैरे करून तिला ब्लाऊज कट करून देऊन दिली. आता ती तिच्या गावाला जाऊन जे आहे ते शिवून घेणार. सो साडी आणि आम्ही पॅकिंग इतकी जबरदस्त केली होती की ती खूप जास्त वेळ ओपनच होत नव्हती आणि बॅकग्राऊंडमध्ये आम्हाला खूप मज्जा येत होती. म्हणजे दोघंही अशी एकमेकांची साथ देताना बघून म्हणजे असंच म्हणजे मनातून असं निघते की दोघंही आयुष्यभर खूप आनंदाने राहोत, खूप भरभरून यश यांच्या दोघांना मिळो, छान मैत्री यांच्या दोघांची झाली पाहिजे, कारण आयुष्य त्या दोघांना समोर एकत्र काढायचं आहे. आणि म्हणजे दोघांनाही बघून मला तरी खूप म्हणजे इमोशनल वाटत होतं, कारण माझा हा भाऊ जो आहे ना, तो 1-2 वर्ष माझ्याकडे शिकलेला होता, त्यामुळे आमचं दोघांचं बॉन्डिंग खरंच खूप छान झालेला होता. सो चला, आता या दोघांचे प्रोग्राम झालेले होते, म्हटलं आपणही जेवढे काही पाहुणे आहेत ते सगळे मिळून आपण एक छान फोटोशूट करूया, म्हणून मस्त असं फोटोशूट केला, छोटासा व्हिडिओसुद्धा बनवला. सो गुलाबजामुन बनवलेच होते, तर आधी म्हटलं तिखट खाण्याआधी गोड खाऊन घ्या, म्हणून मी इथे जे आहे ना गुलाबजामुन चारून देण्याचं ची रसम आहे ना ती करून घेते आहे. आणि खरंच म्हणजे लहान भाऊ म्हणा, बहीण म्हणा, अशांची केळवण वगैरे करायला ना खरंच खूप छान वाटते, थोडं इमोशनलही वाटते. पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यभराच्या, ज्या एन्जॉय करायच्या असतात, काही आठवणी. आणि खरं तर मला याचं खूप छान प्राऊड फील होत आहे की या सगळ्या आठवणी मी माझ्या यूट्यूबवर म्हणजे स्टोअर करत आहे. म्हणजे जरी माझ्या मोबाईलमध्ये या सगळ्या मेमोरीज नसल्या तरी त्या डोक्यात आणि यूट्यूबवर तर आयुष्यभर असणार आहेत, याची मला फुल गॅरंटी आहे. ॲटलीस्ट 11 वाजलेले आहे आणि 11 वाजता आम्ही जेवण वगैरे करून जे आहे ते निघालेला आहो परत नागपूरला शॉपिंगसाठी, कारण जे नवरी नवरदेवाचे आहे ना त्यांचे काही सामान घ्यायचे आहे. त्यासोबतच आम्ही जे सायडर लोक आहोत, जसं मी, वहिनी, आम्हालासुद्धा म्हणजे आमचे कपडे वगैरे जे आहेत ते घ्यायचे होते, म्हणून आम्हाला इथे म्हणजे नागपूरमध्येच पूर्ण रात्रच झाली. सेम कालचाच टाईम झालेला होता, 9:30 10:30चा टाईम झालेला होता आणि तोपर्यंत शॉपिंग इथे चाललेलीच होती. भरपूर शॉपिंग झाली, खूप चिडचिडही झाली, कारण मुलं सोबत होते. आणि आज नाही का म्हणजे ते झुलेलाल जयंती होती, सो त्याची वारी निघाली होती. सो त्याच्यामुळे ट्रॉफिक इतकं जाम होतं की खूपच जास्त आम्हाला इथूनच म्हणजे ट्रॉफिकमधूनच निघायला आम्हाला जवळपास अर्धा 1 तास लागलेला होता. त्यानंतर घरी जाताना एक खूप सुंदर शॉप होता जिथे लेहंगा खूप छान होता, तिथे वहिनीचा लेहंगा सिलेक्ट केला. त्यानंतर माझाही लेहंगा सिलेक्ट झालेला आहे, जे मी आय होप तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, किंवा मी तुम्हाला ते लग्नामध्ये नक्कीच शेअर करेन कोणाचं काय लुक होतं आणि कोणाचं काय नाही. आणि त्यासोबतच चिऊचे पण पूर्ण ड्रेसेस जे आहेत ते घेऊन झालेले होते. आता फक्त राहिलं होतं तर वेदांचं साईज आणि कलर आम्हाला काही मिळतच नव्हता, त्यासाठी आम्ही बरेच शॉप जे आहे ते शोधतो आणि शेवटी त्याचा ड्रेस जो आहे, एकाचा ड्रेस राहिलेला आहे, त्यासाठी आम्हाला परत उद्या नागपूरला जायचं आहे. आणि ही शॉपिंग जी आहे जवळपास 3-4 दिवस चाललेली आहे. आता प्रत्येक व्हिडिओ तर मी काही शूट केलेला नाही, पण समोरचा एक छोटासा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते, काय झालं आणि काय नाही झालं. त्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.